श्री स्वामी समर्थ. पौष महिना हा विशेषतः सूर्यदेवाला समर्पित आहे. पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि समस्यांना तोंड देण्याची शक्ती वाढते, ऊर्जा आणि सकारात्मकता मिळते. पौष महिना हा सूर्यनारायणाचा उपासनेचा महिना मानला जातो. या महिन्यात आपण सूर्याची उपासना केल्याने आपल्याला दीर्घ आयुष्य मिळते, तेजस्विता, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तर त्यामुळे आपल्याला ह्या महिन्यामध्ये सूर्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे. सूर्यदेवाला 9 ग्रहांमध्ये प्रमुख स्थान आहे. त्यांच्या कृपेने आरोग्य सुधारते आणि मनशांती लाभते. पौष महिन्याचा मुख्य देवता सूर्य आहे. त्यामुळे या पौष महिन्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आणि मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर ह्या सेवेमुळे आरोग्य, आत्मविश्वास, यश आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच कुंडलीतील दोषसुद्धा दूर होतात. तर त्यामुळे आपल्याला ही सूर्यनारायणाची सेवा करायची आहे. तर सूर्य कवच आपल्याला प्रथम पठण करायचं आहे आणि सूर्याष्टक स्तोत्रम सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे, जे की ते संस्कृतमध्ये आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आपण हे जेवढा पौष महिना चालू आहे तोपर्यंत आपल्याला ही सूर्याची सेवा करायची आहे. जी लोक सूर्याची उपासना करतात ते सूर्यासारखेच तेजस्वी बनतात. सेवा श्री सूर्यनारायणाची. सूर्यकवच स्तोत्र. श्री गणेशाय नमः. याज्ञवल्क्य उवाच. शृणुष्व मुनिशार्दूल सूर्यस्य कवचं शुभं शरीरारोग्यददिव्य सर्वसौभाग्यदायकं देदीप्यमानमुकुटं स्फुरन्मन्करकुण्डलं ध्यात्वा सहस्रकिरणा स्तोत्रमेतदुदीयेत शिरो मे भास्करं पातु ललाट मे वितत्सुधि नेत्रे दिनमणि पातु श्रवणे वासरेश्वर घ्राणं घर्मघ्रणि पातु वदन वेदवाहन जिह्वा मे मानद पातु कंठ मे सुरवंदित स्कंदो प्रभाकर पातु वक्ष पातु जनप्रिय पातु पादो द्वादशात्मा सर्वांग सकलेश्वर सूर्यरक्षात्मक स्तोत्र लिखित्वा भूर्जपत्रके दधातीय करे तस्य वशगा सर्वसिद्धय सुस्नातो यो जपेत् सम्यक् योदिते सस्त्वमानस स रोगमुक्तो दीर्घायु सुखपृष्टी पुष्टीच विंदती इति श्रीमद्याज्ञवल्क्य मुनिविरचित सूर्यकवच संपूर्णं. श्री सूर्याष्टक स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. सांबोवाच. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करं दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं श्वेतपद्मधर देवत सूर्यप्रणमाम्यहं लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं महापापहर देवत सूर्यप्रणमाम्यहं त्रैगुण्य च महाशूर ब्रह्मा विष्णु महेश्वरं महापापहर देवत सूर्यप्रणमाम्यहं बृहीत तेजपुञ्ज च वायुमाकाशमेव च प्रभु च सर्वलोकानाथ सूर्यप्रणमाम्यहं बंदुकपुष्पसंकाश हारकुण्डलभूषितम् एकचक्रधर देवत सूर्यप्रणमाम्यहं तसूर्यजगत्कर्तार महात्तेज प्रदीपनं महापापहर देवत सूर्यप्रणमाम्यहं तसूर्यजगतानाथ ज्ञानविज्ञानमोक्षदं महापापहर देवत सूर्यप्रणमाम्यहं सूर्याष्टकपठे नित्यं ग्रहपीडाप्रणाशनम् अपुत्रो लभते पुत्र दरिद्रो धनवान् भवेत् आमिषमधुपानचय करोति रवेर्दिने सप्तजन्म भवेद्रोगी प्रतिजन्म दरिद्रता स्त्रीतैलमनुमासानि यत्यजेत रवेर्दिने न व्याधिशोकदरिद्र्य सूर्यलोक स गच्छति.